आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने आहेत. कृपालजी, लोकसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली आहे. महायुतीमध्येही चर्चा होत आहेत. मात्र जागा वाटप कसं राहणार? कारण शिंदे गटामध्ये गेलेले तुम्ही 13 खासदार आहात आणि 18 जागा मागच्या वेळेला शिवसेनेने लढवलेल्या होत्या. सर्व 18 जागा शिंदे गटाला मिळणार आहे की काही बदल होणार आहेत? की या संदर्भामध्ये आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एक चर्चा होणार आहे आणि या चर्चेतून मार्ग निघेल. आणि जागा वाटपचा जो फॉर्म्युला आहे, आमच्या मते तर आम्ही ज्या 18 मागच्या वेळेला लढलो होतो शिवसेना पक्षाने, त्या 18 आम्हाला मिळावा ही आमची इच्छाच आहे आणि त्या पद्धतीची मागणीसुद्धा आमच्या वतीने केल्या जाणार, यात कुठेही शंका नाही. आणि 13 जे खासदार आहेत त्या 13 खासदारांना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी कामाला लागायला सांगितलेलेच आहे. परंतु जागा वाटपाचा एकदाचा जो विषय आहे हा फार मोठी गोष्ट त्याला नाही आहे. माझ्या मते 3 जण बसून एका दिवसामध्ये ते संपवतील. 18 जागा मागच्या वेळेला शिवसेनेने जिंकलेल्या होत्या आणि 13 खासदार आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. 13 जागा मिळाव्या, उर्वरित 5 जागांमध्ये काही ॲडजस्टमेंट होऊ शकते असं त्याचा अर्थ होतं का? नाही, अर्थ नाही आहे. आम्ही ज्या 13 आणि 5 अशा ज्या 18 जागा आमच्या होत्या, त्या 13 तर आम्ही जिंकलो ते आहेच आहे, पण 5 ज्या जागा आम्ही हारलेलो होतो त्या पण जागा आम्हाला पाहिजे. कारण आमचे त्या ठिकाणी पराभूत झालेले उमेदवार जे मागच्या वेळचे होते ते सुद्धा कामाने जिद्दीने त्या ठिकाणी काम करतात आहे आणि त्यांचीसुद्धा इच्छा आहे की आम्हाला तिकीट मिळालाच पाहिजे म्हणून. विदर्भामध्ये शिवसेनेच्या 4 उमेदवार मागच्या वेळेला होत्या. 3 ठिकाणी शिवसेना जिंकून आलेली होती. आता तुम्ही 3ही खासदार जे आहात ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहात. विदर्भामध्ये काही परिस्थिती काय राहू शकते? खास करून यवतमाळ वाशिमचा मतदारसंघ असो किंवा रामटेकबद्दल अशी चर्चा नेहमी सुरू राहते की कदाचित भाजप त्या मतदारसंघांवर आपला दावा सांगेल. नाही, मी ह्या चर्चा 2009 पासून सदैव ऐकत आलो आहे. परंतु प्रत्येक वेळेला तिकीट ही शिवसेनेलाच मिळत असते आणि आता तिघही आमचेच आहे, तिघही आदरणीय नेते आहेत. 3 जण बसून आपला निर्णय करतील असे मला विश्वास आहे. चर्चा नेहमी ही पण सुरू राहते की एकनाथ शिंदेसोबतचे जे खासदार आहे त्यापैकी काही जण भाजपच्या सिम्बॉलवर निवडणूक लढू शकतात, खास करून स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन, कारण काही मतदारसंघांमध्ये भाजपचं संघटन जास्त प्रबळ आहे. असं नाही आहे. आम्ही शिवसेनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना आमच्यासोबत धनुष्यबाण हा सिम्बॉल लागलेला आहे आणि धनुष्यबाणाच्यासाठी आम्ही सदैव काम करत असतो. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री साहेब असा कोणताही निर्णय करणार नाही. आम्हाला धनुष्यबाणावरतीच आमचे सर्व 13 लोक लढतील. महायुतीमध्ये धनुष्यबाण जेवढा तुमचा जवळचा सिम्बॉल आहे, निवडणूक चिन्ह आहे, तेवढंच कमळ ही अनेक वर्षांपासून, अनेक दशकांपासून तुमच्यासोबत आहे. असं होऊ शकते का? म्हणजे अगदी राजकीय विश्लेषक पण म्हणत असतात की काही मतदारसंघांमध्ये असं होऊ शकते, असं घडू शकते. तुम्हाला ही शक्यता राजकीय दृष्टिकोनातून शक्य वाटत नाही का? राजकारणात तर काही पण होऊ शकते. एका रात्रीमध्ये, एका दिवसभरामध्ये अदलाच्या बदल काही बदल होऊन जातात. त्याला काही अर्थ नाही. राजकारणामध्ये या सर्व गोष्टी घडत असतात. पण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ही युती अत्यंत एकदम जवळीक असलेली आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपवाल्यांसाठी आणि भाजप शिवसेनेसाठी काम करते आणि दोघांचंही चांगलं एक दुसऱ्याच्या प्रती कॉम्बिनेशन असल्यामुळेच आज आम्ही मागच्या वेळेला 41 जागा जिंकू शकलो होतो आणि यावेळेला 45+ जागा आम्ही जिंकणार आहोत. म्हणजे एक दुसऱ्याच्या सिम्बॉलवर, खास करून भाजपच्या सिम्बॉलवर लढण्यासाठी एकदम असा नकार नाही आहे. नाही, नकार होकारा तर इथे विषयच नाही. आम्ही ज्या सिम्बॉलवर लढले आहे ते त्या सिम्बॉलवर लढतील असा आम्हाला सध्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा आदेश आहे. सध्या महायुतीमध्ये एक तिसरा भिडू पण आहे, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांचा गट. छगन भुजबळ कुठंतरी असं म्हणाले की जेवढ्या जागा शिंदे गटाला, शिवसेनेला मिळतील तेवढ्याच जागा आम्हालाही मिळाल्या पाहिजे. मग 13 जागा जर तुम्ही अगदी 13 जागांसाठीचा तुमचा दावाच आहे, कारण सिटिंग खासदार आहेत, तर 13 जागा जर राष्ट्रवादीला दिल्या तर मग भाजपलाच आपल्या जागा सोडाव्या लागतील. कसं ॲडजस्टमेंट होईल तिन्ही पक्षांमध्ये? तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्यांचं म्हणणं तुम्ही सांगता, आम्हाला नाही माहिती. तुम्ही सांगता की भुजबळ साहेबांचं असं म्हणणं आहे. मग आम्ही म्हणतो की आम्ही 22 लढलो होतो, मग त्याला 22 द्या, मग 44 झाल्या. मग BJPने का 4 जागा लढायच्या का? असं होत नाही. ते फक्त 4 जागा जिंकलेल्या आहे मागच्या निवडणुकीमध्ये.
जे त्या जागा जिंकल्या असतील त्यांच्याबद्दल विचार होऊ शकेल, पण ते मी विचार करण्यावाला कोणी नाही. हा संपूर्ण विचार आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार घेतील. हा त्यांचा निर्णय आहे की कोणाला कोणत्या जागा द्यायच्या आणि कोणाला किती जागा द्यायच्या. या 3 पक्षाचे नेते जोपर्यंत एकत्र बसणार नाही तोपर्यंत याच्यावरती निर्णय होऊ शकणार नाही. म्हणजे 2019चा आपण निकाल लक्षात घेतला तर 18 जागा शिवसेना जिंकल्या म्हणून 18 जागांवर शिवसेनेचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या म्हणून 4 जागा पुरत्याच मर्यादित राहतील ते. बघा, या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं की तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून निर्णय करतील. आज आम्ही 18चा दावा केलेला आहे, आम्ही 22चा दावा आहे, पण 18 मिळावा अशी आमची इच्छा आहे. परंतु परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीला लक्षात घेऊन ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत. थोडा दिवस थांबा, या महिन्याच्या शेवटी तुम्हाला संपूर्ण पिक्चर क्लिअर झालेलं दिसेल. म्हणजे 18चा दावा आहे पण 13 किमान मिळाल्याच पाहिजे. नाही 18 मिळाल्याच पाहिजे कमीत कमी. काही मतदारसंघाची अदलाबदली होऊ शकते का? जे समीकरण गेल्या 5 वर्षात बदललेले आहेत ते पाहता आणि कुठं कुणाचं संघटन जास्त प्रबळ आहे त्या अनुषंगाने काही मतदारसंघाची अदलाबदली होऊ शकते का? विदर्भामध्येही होऊ शकते? नाही, मी याबद्दल काही बोलू इच्छित नाही, कारण हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल. पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील. तर खासदार कृपाल तुमाने स्पष्ट सांगतायत की शिवसेनेने मागच्या वेळेला 18 जागा जिंकलेल्या होत्या, त्यामुळे किमान चर्चेमध्ये तरी आमचा 18 जागांचा दावा आहे. मात्र सोबतच 13 जागा सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या खासदारांकडे आहे आणि त्यामुळे किमान 13 जागा मिळाल्याच पाहिजे असंही त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र ते तुमच्याकडे फक्त 4 जागा याची आठवण करून द्यायलाही विसरत नाहीत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.